हॅलो स्टुडंट. तर आपण स्टडी करत आहोत चॅप्टर नंबर 4, दॅट इज द मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. कालच्या लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन स्टडी केले. आपण त्याचा ओव्हरलुक घेऊ आणि त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शनचा स्टडी करू. इंट्रोडक्शन. मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन दॅट इज द फार्माकोडायनॅमिक. फार्माकोडायनॅमिक म्हणजे काय, तर व्हॉट डज ड्रग डू टू द बॉडी, दॅट इज द फार्माकोडायनॅमिक्स. तर आपण जेव्हा ड्रग घेतो तेव्हा ड्रग काय ॲक्शन शो करतो, दॅट इज द डिझायरेबल इफेक्ट आणि अनडिझायरेबल इफेक्ट. डिझायरेबल इफेक्ट म्हणजे जो आपल्याला पाहिजे आहे बॉडीमध्ये, दॅट इज डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट. आणि अनडिझायरेबल इफेक्ट काय शो करतो ड्रग, तर साईड इफेक्ट, ॲडवर्स इफेक्ट, टॉक्झिक इफेक्ट, ते अनडिझायरेबल इफेक्ट शो करतो. स्टडी ऑफ ड्रग इफेक्ट दॅट इज द फार्माकोडायनॅमिक. मॉडिफिकेशन ऑफ वन ड्रग्स ॲक्शन बाय अनदर. तर आपण ओव्हरलुक घेऊ काल शिकलेलो, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन. अल्टर द पेस ऑफ ऑनगोईंग ॲक्टिव्हिटी, नॉट इम्पार्ट अ न्यू फंक्शन. तर आपण बघितलं का ड्रग हा आपल्या बॉडीमध्ये कधीही नवीन फंक्शन इम्पार्ट और जनरेट नाही करत. ड्रगचे काम फक्त एवढेच आहे की आपल्या बॉडीच्या सेलमध्ये जी पण ॲक्टिव्हिटी होत आहे त्याच्या स्पीडला अल्टर करतो आणि अल्टर करून फार्माकोलॉजिकल इफेक्ट आणि फार्माकोडायनॅमिक इफेक्ट शो करतो. मीन्स drug do not impart any new function to any system, organ or cell. They only alter the pace of ongoing activity. म्हणजे सेलमध्ये ॲक्टिव्हिटी होत आहे त्याच्या स्पीडला वाढवणे किंवा कमी करणे एवढेच ड्रगचे काम आहे. प्रिन्सिपल ऑफ ड्रग, दिस आर द फायनल रिझल्ट. या फायनल स्टेटपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या ज्या स्टेप फॉलो करत ड्रग जातो त्यालाच मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन म्हणतात. प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन त्याच्या टाईप्स आहे स्टिम्युलेशन, डिप्रेशन, इरिटेशन, रिप्लेसमेंट, सायटोटॉक्झिक ॲक्शन, अँटीमायक्रोबियल ॲक्शन, मॉडिफिकेशन ऑफ इम्युन स्टेटस. तर फर्स्ट वन आहे स्टिम्युलेशन. सिलेक्टिव्ह इन्हान्समेंट ऑफ द लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ अ स्पेशलाइज्ड सेल. Stimulation means to increase the function of any specialized organ which will result in an extra work, like in case of fear or fight, adrenaline is get secreted and heart rate increase, which give a triple F response. Stimulation increase the activity, enhancement of any activity which is ongoing on a cell. आणि ही ॲक्टिव्हिटी जर एखादा ड्रग इन्क्रीज करतो तर त्या ड्रगच्या ॲक्टिव्हिटीला स्टिम्युलेशन असे म्हणतात. एक्झाम्पल आहे ॲड्रिनालिन. ॲड्रिनालिन स्टिम्युलेट द हार्ट अँड पिलोकार्पिन स्टिम्युलेट द सलायव्हरी ग्लँड. आणि महत्त्वाचा दुसरा पॉईंट आहे एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन. म्हणजे जर स्टिम्युलेशन जर जास्त प्रमाणात झालं तर ते फॉलोड बाय होतं डिप्रेशन. म्हणजे त्याचं ॲक्शन दाखवतं डिप्रेशनची. एक्झाम्पल आहे पिक्रोटॉक्झिन. पिक्रोटॉक्झिन जर त्याचा ड्रग आपण घेतला तर ते कन्व्हल्जनमध्ये होतं, तर त्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर आपल्याला कोमा आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन होऊ शकतं. सेकंड वन आहे डिप्रेशन. Selective diminution of activity of specialized cell, that is the depression. The simple meaning of depression is the reduction of specialized activity. For example, barbiturate and benzodiazepine depress the CNS and give a depression action, as the same omeprazole reduce a gastric acid secretion. Example are barbiturate depress the CNS, quinidine depress the heart, and omeprazole depress the gastric acid secretion. Certain drugs stimulate one type of cell and depress the other. Example acetylcholine. Acetylcholine stimulate intestinal smooth muscle and decreases SA node in the heart.
अनदर एक्झाम्पल आहे मॉर्फिन. मॉर्फिन हा वेगस ऑक्युलोमोटर न्यूक्लियस सिटीझेडला स्टिम्युलेट करतो आणि रेस्पिरेटरी अँड कफ सेंटरला डिप्रेस करतो. थर्ड वन आहे इरिटेशन. Irritation. There are a few drugs which irritate the site of action and produce their effect. Example are senna and some other drug used in a constipation irritate the intestine and increase the defecation. Another example is a balm. In case of headache, will irritate the forehead tissue and give a relief from pain for a short duration. Non-selective noxious effect. Less specialized cell. Irritation are a mild stimulate the function. Example bitters increase salivary and gastric secretion and strong inflammation. एक्झाम्पल आहे काउंटर इरिटंटचं. म्हणजे कोणतेही बाम, टायगर बाम, झेंडू बाम जे आपण वापरतो ते ॲक्ट करता ॲज अ काउंटर इरिटंट. इरिटंट अप्लाय टू लोकली स्किन टू रिलीव्ह अ डीप सिटेड पेन. त्याची ॲक्शन कशी होते तर स्टिम्युलेशन ऑफ सेन्सरी नर्व एंडिंग टू द स्किन, ॲफरंट इम्पल्सेस रिले इन अ cerebrospinal axis and efferent vasomotor fiber to a internal organ, increases circulation in a skin and deep structure. Sensory impulses from skin interfere with the pain impulses from viscera and partial complete exclusion, vasodilation and blockade of pain impulses and relief of deep seated pain. तर काउंटर इरिटंटमध्ये काय होतं तर बाम लावल्यानंतर आपले जे हेडॅक असतं, बाम हा इंटरफेअर करतो पेन इम्पल्सेसला आणि ॲक्ट करतो ॲज अ काउंटर इरिटंट आणि आपले हेडॅक थांबते. फिफ्थ वन आहे रिप्लेसमेंट. यूज ऑफ नॅचरल मेटाबोलाइट हार्मोन or congeners in their deficiency. When any hormone or biochemical substance in an inadequate quantity in their recovery is not possible, then there is one option of a replacement. Example आहे लिओडोपा. लिओडोपा in a Parkinson's, insulin in diabetes mellitus and iron in anemia. Cytotoxic. Selective cytotoxic action for invading parasite or a cancer cell. When there is an entry of any parasite or there is no other option to control the growth of own body cell, then a cytotoxic drug are used. They kill the microorganism to kill the uncontrolled and excessive growing cell. एक्झाम्पल आहे एनी टाईप ऑफ अँटीबायोटिक्स, पेनिसिलिन, क्लोरोक्विन, अँटीव्हायरल आणि अँटी कॅन्सर ड्रग. Antimicrobial action, that is the prevention, arrest and eradication of infection, that is the microbiological action. Act specifically on a causative organism. All type of antibiotics show the effect, that is the antimicrobial action. Modification of immune status, enhancing or depressing the immune status. Example आहे त्याचे ऑल टाइप ऑफ वॅक्सिन, सिरा and corticosteroids are example of a immune status. आणि आपला मेन टॉपिक आहे मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. तर मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन आपण जे प्रिन्सिपल आत्ता बघितले त्या प्रिन्सिपलला अचीव करण्यासाठी ड्रग कोणकोणते पाथ और स्टेप फॉलो करतो
म्हणजे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन म्हणजे जर एखादा ड्रग त्याची ॲक्टिव्हिटी शो करतं तर तो कसा करतो, केव्हा करतो आणि कुठे करतो याचा कंबाईन स्टडी करणे म्हणजे मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. कोणताही ड्रग आपली ॲक्शन 4 फंक्शनल प्रोटीनच्या मदतीने प्रोड्यूस करतो. फर्स्ट वन इज अ एन्झाईम, सेकंड वन इज अ आयन चॅनल, थर्ड वन इज अ ट्रान्सपोर्टर आणि फोर्थ वन इज अ रिसेप्टर. Pharmacology is all about the study of medicine and their pharmacological response, including pharmacokinetic, pharmacodynamic profile. The main action produced by any drug or medicine is called a mechanism of action. We can say that the way of the path by which any drug gives its effect is then termed as a mechanism of action for any drug. Mostly drug produces effect by enzyme. Enzyme operated substrate binding and inhibitor of the enzyme, including competitive and non-competitive inhibitors. Second one is the ion channel. Ion channel are that path or way by which any ion move from outside to inside and from inside to outside of the cell. Third one is a transporter. Transporter are that agent which are used to carry the molecule from outside of the cell to the inside of the cell. Fourth one is a receptor. Receptor are the most important functional protein which facilitate the function of the drug molecule and allow it to bind with the appropriate binding site. तर त्यात आपण फर्स्ट बघणार आहोत एन्झाईम. तर ऑल एन्झाईम आर अ प्रोटीन. हा लॉक अँड कीच्या थेअरीनुसार आहे. एन्झाईम ॲज अ लॉक अँड सबस्ट्रेट ॲज अ की. तर सबस्ट्रेट म्हणजे काय, तर जो आपण ड्रग घेतो तो ॲज अ सबस्ट्रेट आणि एन्झाईमवर जे एन्झाईम बाइंडिंग साईट आहे तिथं सबस्ट्रेट बाइंड होतो. आणि इनिबिटर म्हणजे जो ॲक्टिव्हिटीला बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीला ब्लॉक करतो, होऊन देत नाही, दॅट इज द इनिबिटर. सबस्ट्रेट जर एन्झाईम बाइंडिंग साईटला बाइंड झाला तर तो एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतो, दॅट इज द प्रोडक्ट, आणि तो प्रोडक्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करतो. जर एन्झाईम बाइंडिंग साईटला जर सबस्ट्रेट बाइंड झाला दॅट इज द ड्रग, तर प्रोडक्ट फॉर्म होऊन फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो होते. आणि जर इनिबिटर बाइंड झाला तर नो प्रोडक्ट फॉर्म अँड नो नॉन फंक्शनल प्रोडक्ट आर फॉर्म. तर त्यात आपण बघणार आहोत एन्झाईम इनिबिटर. 2 टाईपचे इनिबिटर्स आहे, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर अँड नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर. दॅट इज द स्पेसिफिक इनिबिटर अँड नॉन स्पेसिफिक इनिबिटर. तर स्पेसिफिक इनिबिटर हे एन्झाईम बाइंडिंग साईटसाठीच फाईट करता, ज्या जागी सबस्ट्रेट बाइंड होणार असतो त्याच जागेसाठी फाईट करतात, दॅट इज द स्पेसिफिक इनिबिटर. अँड नॉन स्पेसिफिक इनिबिटर त्यात डिनॅचरिंग द प्रोटीन, अल्टरिंग द टेरिटरी स्ट्रक्चर, म्हणजे ते एन्झाईमचं स्ट्रक्चर आहे त्याला डिनेचर करतात, म्हणजे एन्झाईमचं स्ट्रक्चर चेंज करतात, त्यामुळे सबस्ट्रेट बाइंड होऊ शकत नाही. सबस्ट्रेट म्हणजे ड्रग, जर तो बाउंड झालाच नाही तर जे स्ट्रक्चर पाहिजे आपल्याला, प्रोडक्ट पाहिजे, तो फॉर्म होत नाही आणि अल्टिमेटली बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीही तयार होत नाही, दॅट इज द इनिबिशन. एक्झाम्पल आहे नॉन स्पेसिफिक म्हणजेच नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटरचं हेवी मेटल, सॉल्ट, स्ट्रॉंग ॲसिड, फिनॉल, अल्कली टू डॅमेजिंग फॉर अ सिस्टमिक यूज. आणि स्पेसिफिक आहे कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईप अँड नॉन इक्विलिब्रियम टाईप. नॉन कॉम्पिटिटिव्ह रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल.
तर त्यातलं फर्स्ट वन आहे कॉम्पिटिटिव्ह, दॅट इज द इक्विलिब्रियम टाईप. ड्रग सिमिलर स्ट्रक्चर टू द नॉर्मल सबस्ट्रेट कॉम्पिट फॉर द कॅटॅलिटिक बाइंडिंग साईट. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियममध्ये तो इनिबिटर आहे तो ड्रग सारखाच असतो. तो ड्रग ज्या ठिकाणी बाइंड होणार असतो म्हणजे दॅट इज द सबस्ट्रेट, ज्या ठिकाणी बाइंड होणार असतो त्याच ठिकाणी हा कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईप तो बाइंड होतो आणि प्रोडक्ट फॉर्म नाही होत आणि त्याचमुळे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो नाही होत. इन्क्रीज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन इनिबिटर इज अ डिस्प्लेस. तर आपण डायग्रामद्वारे बघू कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर. तर कॉम्पिटिटिव्ह इनिबिटरमध्ये जर एन्झाईम आहे, एन्झाईमला जर सबस्ट्रेट बाइंड झाला तर प्रोडक्ट फॉर्म होतो आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो होते. जर सबस्ट्रेटच्या जागी जर इनिबिटर बाइंड झाला तर कॉम्पिटिशन डिपेंड अपॉन द इनिबिटर बाइंड झाला तर बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो नाही होत, प्रोडक्टही तयार नाही होत. आणि याचं कॉम्पिटिशन डिपेंड आहे कॉन्सन्ट्रेशन. जर सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो होते. जर इनिबिटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो नाही होत. ते एक्झाम्पल आहे इथं एन्झाईम, सबस्ट्रेट आणि ते ड्रगचे एक्झाम्पल आहे कोलिनिस्टरेज. तर कोलिनिस्टरेजचा सबस्ट्रेट म्हणजे ड्रग काय आहे, ॲसिटिल कोलिन. म्हणजे कोलिनिस्टरेजला बाइंड केलं ॲसिटिल कोलिन आपली फिजिओलॉजिकल ॲक्शन म्हणजे फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो होते. आणि एक्झाम्पल आहे ड्रगचं फिजिओस्टिग्मिन आणि निओस्टिग्मिन. बॅक्टेरियल फोलेट सिंथेसिस त्याला PABA सबस्ट्रेट आहे आणि ड्रग आहे सल्फोनॅमाइड. असे भरपूर सारे एक्झाम्पल आहे. तर आपण बघणार आहोत स्पेसिफिक एन्झाईममध्ये नॉन इक्विलिब्रियम टाईप. ड्रग्स विच रिॲक्ट विथ द सेम कॅटॅलिटिक साईट दॅट इज द स्ट्रॉंग कोव्हॅलंट अँड हाय ॲफिनिटी. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये ॲफिनिटी आणि इफिकसीचा फरक बघितलेला आहे. ॲफिनिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ ड्रग टू गेट अ बाउंड टू द रिसेप्टर इज टर्म ॲज अ ॲफिनिटी. आणि इफिकसी म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ ड्रग टू गिव्ह राईज टू फार्माकोलॉजिकल ॲक्शन आफ्टर इट्स इंटरॅक्शन विथ अ रिसेप्टर इज कॉल्ड अ इफिकसी. तर ड्रगची हाय ॲफिनिटी, नॉर्मल सबस्ट्रेट नॉट एबल टू डिस्प्लेस इट, ऑर्गॅनोफॉस्फेट, कोव्हॅलंट बॉन्ड विथ अ कोलिनिस्टरेज. इथं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटरचे एक्झाम्पल आहे आणि एन्झाईम, कोणत्या एन्झाईमला ते बाइंड होतात तेच. ॲसिटाझोलामाइड ते कार्बोनिक अनहायड्रेजला बाइंड होतात. ॲस्पिरिन ही सायक्लोऑक्सिजिनेज एन्झाईमला बाइंड होतात. हे सगळे नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर आहे, म्हणजे नॉर्मल ॲक्टिव्हिटी जी आहे त्याला ब्लॉक करतात. तर सेकंड वन आपण बघणार आहोत आयन चॅनल. आयन चॅनल आर दॅट द पाथ और वे by which any ion move from outside to inside and from inside to outside of the cell. आयन चॅनल म्हणजे काय, आयनला येण्या जाण्याचा रस्ता, पाथ म्हणजे तो आयन चॅनल. तर वेगवेगळ्या आयनसाठी वेगवेगळे चॅनल असते, म्हणजे सोडियम चॅनल, पोटॅशियम चॅनल, ते असे वेगवेगळे चॅनल असतात. आयन सिलेक्टिव्ह चॅनल ट्रान्समेम्ब्रेन सिग्नलिंग अँड रेग्युलेट intracellular ionic composition. Specific receptors ligand gated ion channel G protein couple receptor direct binding to ion channel modulating opening and closing of the channels. आयन चॅनलमध्ये ड्रग कसा बाइंड होतो आणि कसा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो आणि कसे आयन
एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये इंट्रासेल्युलर कसे पास होता हे आपण डायग्रामच्या द्वारे बघू. तर हे आपला आयन चॅनल आहे आणि वरती एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस आहे, मध्ये आहे इंट्रासेल्युलर. म्हणजे आयनला मूव्ह करायचं आहे एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रासेल्युलर, पण ती चॅनल लॉक आहे. तर ते ओपन करण्यासाठी ओपनर म्हणजे ड्रग, एनी ड्रग सबस्टन्स. आणि जर त्या ओपनर तिथे बाइंड झालं एक्स्ट्रा सेल्युलरली तर ती आयन चॅनल जी ब्लॉक आहे ते ओपन होतं आणि आयनमध्ये एंट्री करतात. आणि जर आपल्याला आयनला मध्ये एंट्री नाही करून द्यायचं तर ब्लॉकर यूज करतात, दॅट द ब्लॉक द आयन चॅनल, आणि आयनला मध्ये येऊन देत नाही. एक्झाम्पल सोडियम चॅनल. जर आपल्याला इन हायपरटेन्शन सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला नको आहे, तर एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये सोडियम आहे, आपल्याला इंट्रासेल्युलरमध्ये सोडियम नको आहे, तर आपण ब्लॉकर यूज करू शकतो आणि ते आयन चॅनल ब्लॉक करू शकतो आणि सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इंट्रासेल्युलरमध्ये वाढून नाही देत आणि त्याच्यामुळे आयनमध्ये नाही येत आणि अल्टिमेटली हायपरटेन्शन हे कमी होतं. एक्झाम्पल आहे इथं ब्लॉक करणारे काय ॲक्शन शो करतात ते आणि सोडियम चॅनल व्हेरियस. एक्झाम्पल आहे क्विनिडीन ब्लॉक ॲक्शन शो करते फॉर अ मायोकार्डियल सोडियम चॅनलसाठी. सेकंड एक्झाम्पल आहे डोफिटिले अमायडेरान, हे पण ब्लॉकचे ॲक्शन शो करतो मायोकार्डियल डिले रेक्टिफायर सोडियम चॅनलसाठी. थर्ड एक्झाम्पल आहे निफिडिपिन, हे पण ॲज अ ब्लॉकर आहे आयन चॅनलसाठी. ते यल टाईप व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करतं. निकोरॅन्डिल ॲज अ ओपनर म्हणजेच आयन चॅनलला ओपन करतं आणि ATP सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल त्याला ओपन करतं. असे भरपूर एक्झाम्पल आहे. तर आपण बघणार आहोत ट्रान्सपोर्टर. ट्रान्सपोर्टर आर दॅट एजंट विच आर यूज टू कॅरी द मॉलिक्यूल फ्रॉम आउटसाइड ऑफ द सेल टू इनसाइड ऑफ द सेल. The substrate translocate across the membrane by a binding to a specific transporter, facilitate diffusion, concentration gradient, pump against the concentration gradient using a metabolic energy in a transporter. Drugs, direct interaction with the solute carriers, class of the transporter proteins, inhibition. ट्रान्सपोर्टर आपण डायग्रामद्वारे समजून घेऊया. हे आपले ट्रान्सपोर्टरची म्हणजे ही सेल्युलर मेम्ब्रेन आहे, एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रासेल्युलर. जर एखादा सबस्ट्रेट म्हणजे ड्रग जो आपल्या सेलमध्ये एंट्री करायचे म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलरमधून इंट्रासेल्युलरमध्ये यायचे, तर सबस्ट्रेट जर ते बाकीच्या काही कारणास्तव नाही येऊ शकला, म्हणजे बाकीच्या आयन चॅनलने किंवा एन्झाईमने ते नाही येऊ शकला, तर ट्रान्सपोर्टरने तो ड्रग इंट्रासेल्युलरमध्ये एंट्री करतो. तर ट्रान्सपोर्टरचं काम काय आहे, ते सबस्ट्रेटला बाइंड करतो, त्याच्यानंतर तो मूव्ह करतो एका जागेवरून आणि नंतर सबस्ट्रेटला परत रिलीज करतो आणि त्याच्यानंतर तो परत आपल्या जागेवर जातो इन अ ट्रान्सपोर्टर. तर सबस्ट्रेट हा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये आहे, त्याला इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये यायचं आहे. तर सबस्ट्रेट हा ट्रान्सपोर्टरला बाइंड होईल, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टर हा क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरून इंट्रासेल्युलरमध्ये येईल. इंट्रासेल्युलरमध्ये ड्रग हा रिलीज होईल आणि सबस्ट्रेट हा पुन्हा अँटी क्लॉकवाईज फिरून
पुन्हा त्याच्या जागेवर जाईल, परत तो दुसरा सबस्ट्रेट अटॅच करेल त्या ट्रान्सपोर्टरला आणि पुन्हा ती प्रोसेस ऑन गोईंग राहील. जर इनिबिटर बाइंड झाला ट्रान्सपोर्टरला तर ती ट्रान्सपोर्टर हा मूव्ह करू शकणार नाही आणि त्याचे सबस्ट्रेटला मधीच एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलर सबस्ट्रेटला आतमध्ये येऊ नाही शकणार. एक्झाम्पल आहे मेटाबोलाइट दॅट इज द आयन, ट्रान्सपोर्टर आणि ड्रग. नॉर ॲड्रेनालिन ट्रान्सपोर्टर आहे, नॉर रिफरफिरिन ट्रान्सपोर्टर न्यूरॉन्स. एक्झाम्पल आहे कोकेन आणि डेसिप्रामाइन. तर आपण आता बघितलं एन्झाईम, आयन चॅनल आणि ट्रान्सपोर्टर. रिसेप्टर हा खूप मोठा टॉपिक आहे, आपण तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. एन्झाईम operator substrate binding and inhibitor of the enzyme including competitive and non-competitive inhibitor. Ion channel मध्ये ion channel are that path or by which any ion move from outside to inside and from inside to outside of the cell. ट्रान्सपोर्टर मध्ये बघितलं, ट्रान्सपोर्टर आर दॅट एजंट विच आर यूज टू कॅरी द मॉलिक्यूल फ्रॉम आउटसाइड ऑफ द सेल टू इनसाइड ऑफ द सेल. रिसेप्टर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.